शमा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजच्या सुदिनी या प्रभू मंदिरात उपस्थित आपणा सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. आज सामान्य काळातील 34वा व उपासना वर्षाचा शेवटचा रविवार आहे. तारणदात्या ख्रिस्ताच्या सणानिमित्त नवेनाचा आज 4था दिवस आहे. आज ख्रिस्त सभा मोठ्या आनंदाने प्रभू येशू ख्रिस्त विश्वाचा राजा हा सोहळा साजरा करीत आहे. आजच्या पहिल्या वचनात दानिएल संदेशाने दृष्टांतात म्हटले आहे की त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे. आजच्या शुभ वर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त पिलाताला सांगत आहे, माझे राज्य या जगाचे नाही. प्रभू येशूचे राज्य स्वर्गीय आनंदाचे व वैभवाचे राज्य आहे. प्रभू येशूचे राज्य प्रेमाचे, शांतीचे, सेवेचे, परोपकाराचे व देवाचे सामर्थ्याचे आहे. या जगातील संभवदूर विनाशी राज्याशी प्रभूच्या राज्याची तुलना करता येत नाही. प्रभू येशूला आपला तारणदाता, मुक्तीदाता व राजा म्हणून स्वीकार करीत असताना त्याच्या आज्ञेप्रमाणे व त्याच्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यास प्रेरणा मागूया. प्रभूच्या सार्वकालिक राज्याचे वारसदार म्हणून पात्र होण्यास प्रभूला आपल्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकार करूया व त्याच्या राज्याची स्वार्था पसरविण्यासाठी प्रयत्नशील बनूया. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनाचा राजा आहे. तर आज भक्तीने या मिसा बलिदानात आम्ही भाग घेऊया आणि सुरुवातीकच आमच्या पापांची पाप आम्ही ओळखून घेऊया आणि प्रभू परमेश्वराकडे आमच्या सर्व पापांची आम्ही क्षमा मागूया. सर्वजण आम्ही म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करो
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, विश्वाचा राजा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे तू अनिष्ट शक्तींचा विमोड करतोस व सर्व वस्तूंना नवजीवन देतोस. स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्वांनी तुझ्या वैभवाचा जयघोष करावा व तुझे अखंड स्तवन करावे म्हणून त्यांना सहाय कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. त्याचे प्रभुत्व अक्षय आहे. दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिला, तो आकाशातील मेघांवर आरूढ होऊन मानव पुत्रासारखा कोणी आला. तो त्या कुराण पुरुषाकडे आला आणि त्याला त्याने त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्रे आणि सर्व भाषा बोलणारे लोक यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आहे आणि अडल आहे. त्याचे राज्य अविनाशी आहे. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो. परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो. म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. तुझे राजासन पुरातन काळापासून स्थिर आहे. तू अनादि काळापासून आहेस. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो. तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. प्रतिसाद. परमेश्वर राज्य करतो. पृथ्वीवरील राजांचा अधिपती ख्रिस्त ह्याने आपल्याला राज्य आणि आपला देव ह्याच्यासाठी याजक असे केले. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. येशू ख्रिस्त हा विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला आणि पृथ्वीवरील राजांचा अधिपती आहे, जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हा आम्हाला पापापासून मुक्त केलेले आणि आपल्याला राज्य आणि आपला देव व पिता ह्याच्यासाठी याजक असे केले. त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. आमेन. पहा, तो मेघासहित येतो. प्रत्येक डोळा त्याला पाहेल. ज्यांनी त्याला भोसरले तेही पाहतील आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे उर बडवून घेतील. असेच होणार. आमेन. प्रभुदेव जो आहे, जो होता आणि जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो, मी अल्फा आणि ओमेगा आहे. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. Hallelujah.
लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. पिलात येशूला म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, आपण स्वतःहून हे म्हणता की दुसऱ्याने आपल्याला माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज या जगाचे नाही. माझे राज या जगाचे असते तर मी यहुद्याच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज येथे नाही. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि मी सत्याविषयी साक्ष द्यावी यासाठी जगात आलो आहे. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. प्रभूचे येशू वर्तमान. प्रिय बंधु भगिनीनो, आज आज उपासना वर्षाचा शेवटला रविवार, सामान्य काळाचा 34वा रविवार आणि पुढचा रविवार पासून आपण आगमन काळात प्रवेश करतात. तर या शेवटच्या रविवारी आपण येशू ख्रिस्त विश्व राजा हा सोहळा साजरा करतात. येशू ख्रिस्त विश्वाचा राजा, अखिल विश्वाचा राजा येशू ख्रिस्त आहे ही आठवण करून देत आहे आपल्याला आज ख्रिस्त सभा. पोप पायस दुसरा यांनी सण 1925 या वर्षी स्थापित केले होते. 1925 या वर्षी या सणाची स्थापना झाली आणि स्थापना करण्याचे कारण जगात माहोल ठीक नाही होता. पहिला विश्व युद्ध, फर्स्ट वर्ल्ड वॉर संपलेला होता. अनेक देश डिक्टेटरशिप मध्ये जाण्याचा प्रयास होता. हुकुमशाही, देवावरचा विश्वास लोकांचा उडलेला होता. जे जे सरकार होते ते स्वतःला आपण राजा मानत होते आणि लोकांवर अन्याय करत होते. आणि अशा वेळी पोप विचार करतो, लोकांचा विश्वास खऱ्या राजावर केला पाहिजे. लोकांनी येशूवर परत विश्वास ठेवला पाहिजे. या विचारात या सणाची स्थापना करून देत आहे. बंधू भगिनींनो, राजा हे शब्द ऐकल्यावर आमच्या मनात काय दृश्य येत असेल? या जगात आज राजा आहेत काय? राजा आहे की नाही? आहे ना? सरकारी आहे आणि राजा अजूनही आहे. आणि राजा हे चित्र आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येत आहे, एक सोन्याचा मुकुट घालून, सोनेरी कपडे घालून
श्रीमंत, भरपूर त्याचे सेवक, हे दृश्य आपल्या डोळ्यासमोर येत आहे. बायबल मध्ये पण आम्ही वाचतात अनेक राजा होते आणि कशा प्रकारे ते युद्ध करत होते. टेरिटरी इकट्ठा करण्यासाठी एकमेकावर एक दुसरा राजा युद्ध करायची. कोण किती महान बनायचा हा त्याचा विचार. अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदर आपण म्हणतो, संपूर्ण विश्वाची त्याने कब्जा केली. भरपूर असे राजा आम्ही पाहिलेले आहे. पण जेव्हा आपण येशू हा राजा म्हणतो, विश्वाचा राजा, कोणत्या एक देशाचा राजा नाही, तो संपूर्ण विश्वाचा राजा, जगाच्या आरंभापासून तो अल्फा आणि ओमेगाच्या दुसऱ्या वाचनात आम्ही ऐकलं आहे. त्याच्या राजाचा आरंभ नाही, तो सर्वात प्रथम आणि सर्वांचा शेवट पण आहे. ख्रिस्त हो राजा. हा राजा सोन्याचा मुकुट नाही, पण कांट्याचा मुकुट घालून आपण त्याला पाहतो. चांगले सोनेरी जब्बे नाही, पण कपड्यावगर आपण त्याला क्रूसावर टांगलेला पाहतो. त्याचे भरपूर सेवक सिपाही नाही, त्याच्यासाठी लढाई करण्यासाठी कोणी नाही. आजच्या शुभ वर्तमानामध्ये तो पिलातला म्हणतो, माझे राज्य या जगाचे असले तरी माझे सेवक येऊन लढले असते, परंतु माझे राज या जगाचे नाही. माझे राज्य स्वर्गाचे आहे, मी तिथे राजा आहे. बंधू भगिनींनो, आपला राजा अलग आहे. सर्वात शक्तिशाली हा राजा, पण आपल्यासाठी हा जगात आला आणि सर्वांपेक्षा कमजोर बनला. जगातले राजा आपले भार, आपले ओझे, आपले वजन दुसऱ्यावर घालतात, पण हा आपला राजा काय करतो? दुसऱ्याचे पापाचे वजन आपल्यावर घेतो, दुसऱ्याचे त्रास तो स्वीकारतो. या जगाचे राजा पॉवर मध्ये राहण्यासाठी दुसऱ्यावर युद्ध करतात, दुसऱ्याला मारतात, दुसऱ्यावर हुकूम चालवतात. पण ख्रिस्त हा राजा दुसऱ्याला मारत नाही, दुसऱ्या विरुद्ध युद्ध करत नाही, दुसऱ्यावर हुकूम चालत नाही, पण स्वतः दुसऱ्यासाठी मरतो. दुसऱ्यासाठी सेवा करतो. मी सेवा घेण्यासाठी नाही, जसे हे जगाचे राजा करतात, मी सेवा देण्यासाठी आलो आहोत सांगतो. आणि मी तुम्हाला सेवक नाही, माझे मित्र म्हणतो. बंधू भगिनींनो, किती चांगला हा राजा आहे. आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपण पाहतात, पिलात येशूला प्रश्न करतो, तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिला आहे त्याला. येशू उत्तर देत नाही, डायरेक्ट प्रश्नाचा उत्तर देत नाही. येशू म्हणतो, तुम्ही म्हणतात का मी राजा आहे, किंवा तुम्ही ऐकलेले आहे, दुसऱ्याने तुम्हाला सांगितलेले आहे म्हणून तुम्ही सांगतात की मी राजा आहे? आणि पिलात म्हणतो, मी यहुदी तर नाही, मी कशाला म्हणणार? मला अधिकार आहे तुम्हाला मारण्यासाठी. तुमच्याच लोकांनी माझ्याकडे तुला स्वाधीन केलेला आहे मारण्यासाठी, पण मला तुझ्यावर काय दोष दिसत नाही. मी तुम्हाला एक संधी देतो, तुम्ही राजा आहेस काय? येशू उत्तर देत नाही, परत म्हणतो, तुम्हीच म्हणतात मी राजा आहे, माझे राज या जगाचे नाही. म्हणून बायबलमध्ये आम्ही पाहिलं तर बरेचशे वेळी जेव्हा लोक येशूला राजा म्हणून पाचारत होते, येशू काय उत्तर देत नाही होता. आपण पाहतात
जेव्हा येशूने चमत्कार केला, भाकरीच्या 5,000 लोकांना जेवण दिला, लोक तृप्त झाले, खुश झाले आणि येशूला राजा करण्यासाठी आले, तर येशू काय करतो? तिथून निघून जात आहे. आपण पाहतात जेव्हा येरुशलेम मध्ये येशू प्रवेश करतो, लोक त्याचे स्वागत करतात, होसाना म्हणतात, एक राजाचा स्वागत त्याला देतात. पण येशू ते काय कानावर घेत नाही, तिथून पण येशू निघून जातो. आजच्या येशू वर्तमानामध्ये जेव्हा प्रश्न पिलात येशूला करतो, तू राजा आहेस काय, येशू उत्तर देत नाही. तर येशू खरेखर राजा आहे काय? येशू स्वीकारत नाही की तो राजा आहे. येशूने नाकारलेले आहे काय? ते आपण बायबलमध्ये पाहिलं तर येशू नाकारत पण नाही की तो राजा आहे. सर्वात पहिले उदाहरण आपल्याला दिसून येत आहे, येशूच्या जन्माच्या वेळी 3 राजा त्याला भेट करायला येतात आणि येताना सोनं घेऊन येतात. जे राजाचे प्रतीक, जे राजाला अर्पण केले जात होते, दाखवून देतात की येशू खरेखर राजा आहे. दुसरे एकदा जेव्हा येशू एका फरिसीच्या घरी जेवायला बसला होता, एक स्त्री येऊन सुगंधी तेलाने त्याचे पाय पुसते. राजाचे पाय पुसले जात होते सुगंधी तेलाने. हे दुसरा एक दृश्य आपल्याला दिसत आहे की येशू राजा आहे. जेव्हा येशूला क्रूसावर टांगला गेला होता, त्याच्याबरोबर 2 चोर पण होते आणि हे चोर त्याला म्हणतात, येशू तू जेव्हा तुझ्या राज्यात पोहोचणार आमची आठवण कर. आणि येशू म्हणतो, मी तुम्हाला नक्की सांगतो, आज तू माझ्या बरोबर माझ्या राज्यात असणार. दाखवून देत आहे की येशू खरेखर राजा आहे. आणि बंधुभगिनींनो, अनेक ठिकाणी आपल्याला बायबलमध्ये दिसून येत आहे येशूच्या जन्माची घोषणा. दाविदाचा राजा, इस्रायलचा राजा, दाविदाच्या वंशाचा राजा येशू ख्रिस्त. देवदूत पण मरीला संदेश घेऊन म्हणतो, हा विशेष बाळ आहे, याचे राज कधी संपणार नाही. बंधुभगिनींनो, हे राजाचे वारसदार आपण आहोत. जे आपण येशूवर विश्वास ठेवतात ते राजाच्या वारसदार आहेत. आपण या जगत असताना प्रभूवर विश्वास ठेवून जगतो आणि या विश्वासाद्वारे आपण स्वर्ग राजाचे पण वारसदार बनतो. तर बंधुभगिनींनो, जर आपण खरेखर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचा राजा आहे, तर आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे चालणार. लोक आपल्या राजाचे ऐकतात, त्यांना काही दुसरे ऑप्शन नसते. आपल्याला फ्रीडम दिलेली आहे येशूने. हुकुमशाही काय नाही, परंतु जर आपण प्रेम करतो येशूवर, तर आपण येशूचे सांगण्याप्रमाणे चालणार. येशू आज पिलातला शुभ धर्मामध्ये म्हणतो, मी सत्याला साक्षी देण्यासाठी या जगात आला. जे कोण सत्य बोलतात ते माझ्या राजाचे सहभागी होणार, ते माझ्या राजाचे आहे. सत्याचे जीवन जगण्यासाठी आज येशू आम्हाला पाचारण करत आहे. सत्य बोलण्यासाठी, सत्याचे माणसं बनण्यासाठी, सत्याला साक्षी देण्यासाठी आज येशू आम्हाला पाचारण करत आहे. माझ्या जीवनात मी सत्याला किती महत्त्व देतो, की मी लोकांना फसवतो, नेहमी खोटं बोलतो काय? येशू राजा सेवा देण्यासाठी नाही, पण सेवा देण्यासाठी आला होता. हे राजाचे तत्व आम्ही स्वीकारलं पाहिजे. सेवेचे माणसं आम्ही बनलं पाहिजे. हा राजा सेवा करण्यास आला होता, आम्ही दुसऱ्याची सेवा करूया. तेव्हा आपण ख्रिस्ताला साक्षी देणार की खरेखर आपण ख्रिस्ताच्या राजाचे आहोत. आणि विशेष करून ख्रिस्त आला प्रेमाचा संदेश घेऊन, देवावर प्रीती आणि शेजाऱ्यावर प्रीती.
ही आज्ञा सर्वात महत्वाची येशूला होती आणि ते आपल्या शिष्यांना पण सांगितले, देवाबद्दल प्रीती करा आणि एकमेकावर शेजाऱ्यावर प्रीती करा. जर आपण देवावर प्रीती करणार तेव्हा आपण ऑटोमॅटिकली आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणार. बंधू भगिनींनो, हा आजच्या दिवसाचा संदेश आहे. ख्रिस्ताला आमच्या हृदयात स्वीकारण्यास, आपल्या जीवनाचा राजा म्हणून स्वीकारण्यास, आणि जर आपण स्वीकारतो तर आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर, प्रेमाच्या, सत्याच्या, सेवेच्या, शांतीच्या मार्गावर चालणार. हीच कृपा आपण आपल्या सर्वांसाठी या विसावदिनात मागूया. सर्वजण उभे राहा. आमच्या श्रद्धेचे आम्ही प्रकटीकरण करूया आणि सर्वजण एकत्रित आम्ही म्हणूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर टांगता सर्वसमर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याच्या एकुलत्या एक पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गती संपवला, पुन्हाही नवीपासून जन्मला, व अमेरिकाच्या जन्मालाही त्याला उठवले. त्याला तुझ्यापैकी जन्मला पावला आपल्याला होते. तो अतिलवकर त्याला तिसऱ्या दिवशी मिळाला जन्मला. स्वर्गात चढणारी सर्व संबंध देखील त्याच्या उजवीकडे बसला आले. ते पुढच्या जीवनाने गेलेल्यांच्या न्यायकार्यास म्हणाले, पवित्र आत्मा, पवित्र हृदय, सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देवाचे पूर्ण आनंद आणि देवाचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, यावेळी श्रद्धेने आमची काय प्रार्थना, विनंत्या प्रभूचरणी आम्ही ठेवूया. प्रभू येशूचे, शांतीचे, प्रेमाचे, सेवेचे राज्य या जगात पसरविण्यासाठी समर्पित जीवन जगणारे आपले परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आपले महागुरु स्वामी फिलिप नॅरी, इतर सर्व धर्म महागुरु, धर्मगुरु, धर्मबंधू, धर्मभगिनी यांना त्यांचे सेवा कार्य, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन, कृपाशक्ती व विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य लाभावे, या कृपेसाठी विश्वाचा राजा प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. आजच्या एक जगातील प्रबोधनांना या न भूलता प्रभू येशूच्या शाश्वत सार्वकालिक राज्यासाठी आपण सर्वांनी झटावे. ख्रिस्त सभेची अधिकाधिक भरभराट व्हावी व या जगात प्रभूचे शांतीचे, प्रेमाचे, परोपकाराचे राज्य यावे, या कृपेसाठी विश्वाच्या राजाकडे प्रार्थना करूया. आपल्या गरीशमध्ये ज्या व्यक्ती शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आजाराने आजारी आहेत, आर्थिक अडचणीत आहेत, अनेक प्रकारच्या चिंतेने ग्रासलेल्या आहेत, अशा सर्वांना प्रभूच्या प्रेमाचा सहवास व आरोग्याचा स्पर्श व्हावा, या कृपेसाठी विश्वाच्या राजाकडे विनंती करूया. सर्व लहान बालके, मुले व तरुण तरुणींना चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, योग्य ख्रिस्ती संस्कारात त्यांची वाढ व्हावी, सर्व व्यसने, वाईट गोष्टी यापासून त्यांचे रक्षण व्हावे व त्यांनी प्रभूच्या इच्छेनुसार जीवन जगावे, या कृपेसाठी प्रभू येशू विश्वाच्या राजाकडे प्रार्थना करूया.
सिनड आज विशेष प्रार्थना करीत असताना प्रभू परमगुरूचे ख्रिस्त सभेसाठी असलेले हेतू सफल व्हावेत व ही सिनड कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी म्हणून विश्वाच्या राजाकडे विशेष प्रार्थना करूया. आता क्षणभर शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजासाठी प्रभूकडे विनंती करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रजाजनांना आशीर्वाद दे आणि त्यांच्यामध्ये उत्साह जागृत कर. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास तुझ्या प्रेमाने त्यांना सबळ कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या पुत्राने ज्या समर्पणाद्वारे मानवाचा तुझ्या बरोबर समेट घडवून आणला, ते समर्पण आम्ही तुला अर्पण केले आहे. या समर्पणाच्या कृपा प्रसादाने या जगात ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावे हे योग्य व कारणदायक आहे. तुझा एकुलता पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला तू सनातन याजक व विश्वाचा राजा म्हणून पवित्र तेलाने अभिषेक केलेस. याजक म्हणून त्याने क्रूसाचे वेदीवर आपल्या प्राणाचे अर्पण केले आणि शांतीदायक अशा या एक किंवा परिपूर्ण बलिदानाने सर्व मानव
प्राण्यांचा उद्धार केला. सत्य व जीवन, पवित्रता व कृपा, न्याय, प्रीती व शांती याने परिपूर्ण असे सनातन व सर्वव्यापक राज्य तुला म्हणजे आपल्या सर्वसमर्थ पित्याला सादर करता यावे म्हणून सर्व सृष्टीवर त्याने आपले राजपद स्थापित केले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदाच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गीत गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू
सर्जन करत असलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उतरतर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त हे विश्रांत पावलेल्या आमच्या बंधू-भगिनींची आठवण कर. त्यांना वापस सवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवून दे. आम्हा सर्व दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफचे पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभच्या पासूनच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकारी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताला गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताकडे पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दाने आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझे नामे होवो. आमची रोजची आहार आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या प्रार्थनांना क्षमा करतो, तसे तू आमच्या प्रतांची क्षमा कर. आणि आम्हाला महाप्रभू हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आपण एकामेकास शांती वंदन करूया. जगाचे पापे जगाची पापे दूर करणारे हे देवाचे पवित्र बापा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. Oh
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून विश्वाचा राजा येशू ख्रिस्त याच्या देहाने तू आमचे पोषण करतोस. त्याच्या सुरुवातीच्या संदेशाप्रमाणे आचरण करण्यास व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. तो सर्वकाळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन.